नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना. तर आजचा दिवस जो आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, खूप छान होता, कायमस्वरूपी आठवणीत राहणारा होता, अगदी आनंददायी होता. मी इतकी खुश आहे कारण माझ्या सर्व मैत्रिणी आज माझ्या घरी येणार होत्या. सर्वजणी असं नाही म्हणता येणार कारण 3 जणी येणार नव्हत्या, तर बाकीच्या सर्व मात्र आलेल्या होत्या. तर त्यांच्या स्वागताची तयारी मला करायची होती. मी देवपूजा वगैरे आवरून घरातली कामं आवरून घेतली. तर त्यांनी मला सांगून ठेवलं होतं की तू स्वयंपाकाचा घाट जास्त घालू नको, काहीतरी एकच पदार्थ बनव जेणेकरून आपल्याला एकत्र बसून छान छान गप्पा मारता येईल. आणि म्हणून मग मी फक्त पावभाजी बनवायचा निर्णय घेतला आणि गुलाबजाम आदल्या दिवशीच बनवून ठेवले होते. आणि ही माझी मैत्रीण जी आहे ती सगळ्यांच्या आधी आली आणि मला मदत करत होती. मग थोड्या वेळाने उरलेल्या 3 जणी आलेल्या आहेत, तर मी चौघींचंही आता स्वागत करते. पुढे काढते म्हणजे सगळे खायला आलो. बॅग बी आणणार आहे मी. बॅग म्हणून कशाला बॅग पाहिजे? थँक्यू. योगदाचे गाऊन भेटतील टेन्शन नाही. तुला फटके हॅलो. हे लाजवायचं झाली माहिती का तुला? सोडणार नाही. थँक्यू. वेलकम. त्यांचं 13 आहे का? ते तारीख दिली का? थँक्यू. वेलकम. ते सांगू किती तारखेला? सगळ्या जणींचं स्वागत केल्यानंतर मग काय गप्पांची मैफिल जमली आणि छान छान गप्पा आता सुरू झाल्या. मग एकीला भूक लागलेली म्हणून मग आम्ही ठरवलं की आधी आता आपण जेवण करून घेऊयात. हाय कर. हाय. हे हाय करा. हाय. बाय. इतक्यात बाय व ही इतक्यात बाय करते. अजून तर हलणार आता रात्रीशिवाय तर जाऊन देणार नाही. आज राहा असतीलच. हिचं नाशिक इथेच राहू दे. हा तरनुला पण नाशिकला जाऊन नाही द्यायचं. आणि मग काय करणार आहे? ती काही आणलंच नाही. सांगेल ती फोन करून घेऊन या सगळं, है ना. ती काल येणार होती वस्तीला, तरनु वस्तीला येणार होती काल, पण ती विद्या नाही म्हणाली, मग तिने पण कॅन्सल केलं. आम्ही चौघी इकडे गप्पा मारत होतो आणि किचनमध्ये भारती होती. तोपर्यंत तिने सर्व जेवणाचं पदार्थ बाहेर काढून घेतलेले आहेत. भार्गवने सर्वांसाठी पाणी भरलं होतं आणि मग आता आम्ही सर्वजणी जेवायला बसतोय. हे बघा, चमचा घेऊन घेऊन गप्पा मारायला जात आहेत हे. हा असं कुठे असतंय काय? नाही ती इकडे बघा, इकडे करून आली हा गुलाबजाम घेऊन, है ना अश्विनी? तू बर बस. पाव आणले काय त्यांना वाढून देते पोरांना. नाही बघा, ही आहे ना नुसती घाबरते प्रत्येक गोष्टीला. घाबरायचं नसतं, बिंदास खायचं असतं. नाही मी घेऊन वर बसते ना. आता वाढणार कसं मग? पुढे पावभाजी कशी झाली आहे हे सांग. अश्विनी खाऊन बघ कशी झाली. कशी झाले? मीठ वगैरे बरोबर आहे का? विद्याने बनवली आहे का? ही विद्याने बनवली. हा भारती कशी झाली? रात्री 10 वाजता भाज्या घेऊन आली आहे मी. माझ्या घरी यायचं असं ठरवत होतो कारण तरन्नुम पुण्याला राहते. ती कर्जतला आईकडे आली होती आणि म्हणून ती मला म्हणाली की योगिता मी इकडे आली आहे. तर मी तिला सहज म्हणाले की चल मग ये आपण भेटूयात. म्हणून मग आम्ही सर्वांना एकत्र बोलवलं. ओळखलं का? सगळ्यांना चष्मे लागलेत. कोण आहे? नाही ग, असंच लावलं तुला बघण्यासाठी.
ओळखलं काय? दाखव सगळं दाखव तिला. ही कोण आहे? तुझं एकदमच चेंज झाली ग. खूपच चेंज. येस ही कोण आहे? बरोबर नाही ओळखलं ना ही कोण आहे? ही अजून हिला गुड्डीच म्हणते. ही कोण आहे? वरी कशी आहे तू कशी आहेस ग सगळ्या मजेत. वेगळी म्हणजे कशी दिसते साडी ग? नेसून आली. हे साडी नेसून आले बघ प्रोफेशनल आले ना अंगणवाडी चालवत आली. हा? साडी नेसते ना म्हणून. अंगणवाडी चालवायला आले ए गीता, अगं हिचा कलर पूर्ण चेंज झाला. अश्विनी किती गोरी होती, कसं झाली बघ आता. नवरा उन्हात काढत होती ना. बिचारी चांगलाच होता. लाकडं तोडायला पडतो अश्विनी. लाकडं तोडायला पडतो नवरा अश्विनीला. आणि भाकरी करायला नसते. कामाला बाई ही घरी असते, ही लाकडं तोडायला जाते. माझी भांडी बाई एक ही स्वतः करते हा, मला पटकन ओळखलं. हो, खूप वर्षांनी. ते आहे समजा. 25 वर्षाने ना? 25 वर्षांनी कधी भेटलो होतो मध्ये नाही योगिताच्या लग्नाला भेटलो होतो आपण. हा, तेव्हा. माझ्या लग्नाला शेवटची भेट माझ्या लग्नाला. बरोबर. हा ना 20 वर्षानंतर ना? जास्त तू आली हे असती पण बरोबर. आला ना तर माझ्यामुळे एकत्र आलात ना, भेटलात ना सगळ्याजणी. मग आम्ही माथेरानला गेलो तेव्हा पण तुला म्हटलं ये, तेव्हा पण योगितामुळेच सगळ्याजणी एकत्र भेटलो. आता पण तिने घरी बोलवलं, मग तू आली असती बघा. बघितलं मी फोन केला की आधी म्हणून ती भेटले. मी हो म्हटलं की सगळे आले. मी फ्रेंड त्यांच्या. बघू आता तिचा पण मुलगा आहे. तू कधी सून आणते? अगं घेऊन ये, आला भेटेल तुला पण, माझ्या फिरायला भेटेल. आणि माझ्या पोराचा काढता अजून ते मैत्रिणींना वेळ नसतो भेटायला तिला. लास्ट टाइम तू माथ्यांना आली ना तेव्हा पण भेट आपला चान्स होता, तेव्हा पण तू आली नाही. मग ती मै- सगळं आपण जसं पुन्हा तिथे जायला हवं. माथ्यानेच जाऊ, माथ्यानेच बरोबर सगळ्यांना बरोबर. भेटण्याचं ठिकाण असं डान्स ठरवायचं. बदला तुझी. हा. आणि आपण कसं नाचलो. भेटण्याचं ठिकाण हा बरोबर आहे. हा. हे नाचलं पण मस्त ना मग किती मजा केली एन्जॉय आपण केली तेव्हा. मला मग आवडलं माहितीये का. मग आम्ही पण आलो एकच्या ट्रेनला. अरे आम्ही आता मे मध्ये जाऊन आलो माथेरानला. बघितलं असेल ना तू फोटो व्हिडिओ टाकलेला. थोडं बाहेर कुठे देते फिरायला. माझ्यासाठी एन्जॉय करण्यासाठी ठीक आहे म्हणजे फिरण्यासाठी नको काय फिरायचं बरं वाटलं ना? भेटून नाही बोलून. बोलू भेटले नाही मी अजून. भेटा वाटते, बरं वाटेल. काय का भेटलात कुठे मॅडम? फोन मध्येच आहेत आपण. बोलणं झालं. व्हिडिओ कॉल केला ना म्हणून भेटल्यासारखं वाटतंय ना? तो पण मी तिला ओरडली, बोलली तू अजून व्हॉट्सअप वापरत नाही. तेव्हा तिने कबूल केलं माझा नंबर आहे मी देते पाठवून म्हणून. तो नंबर पण नव्हता ती सांगत मला. हुशार आहे व्हॉट्सअप वापरत नाही मी, नेट वापरत नाही म्हणते. मग तिला ग्रुप मध्ये ऍड करू आता. तिला बोले आमचे फोटो पाठवून तुला जळवू कशी मी. मग ती म्हणते ताव आहे माझा. तुला फोटो पाठवले होता. हा, तू पण घे. अच्छा ठेवते बाय. कधी जास्त लांब होईल. थँक्यू तुला पण. बिंदास्त हसून खेळून गप्पा मारत होतो, एकमेकींना काहीही बोलत होतो. आणि मैत्रीची हीच तर खासियत असते ना की तुम्ही मैत्रीमध्ये अगदी मोकळे होता. म्हणजे आपले प्रॉब्लेम्स आपण एकमेकांबरोबर शेअर करतो, एकमेकांची खिल्ली उडवतो, एकमेकांना काही गोष्टी सजेस्ट करत असतो. तर अशा छानपैकी गप्पा आमच्या रंगलेल्या होत्या. वेळ कधी संपली आम्हाला कळलं नाही. दोघी जणी ज्या फार लांब राहतात त्या आता जाण्यासाठी निघालेल्या होत्या. त्यापूर्वी मी त्यांचा एक छोटासा निरोप समारंभाचा कार्यक्रम केलेला आहे. बघूयात आपण. आपल्याकडे काय असेल ते हातात. नंतर कर. आता ही लगेच घालेल साडी. नाही घालणार उद्घाटन उद्घाटन नाही करणार. आता फुल घातलेलं तुझी पण लावून टाकणार. घातलं तर फोटो पाठवीन हो, घातलं. ती बघ, ती बघ. तिला पहिले खडी तुला पहिले फोटो पाठवीन आता ही मावशी थोडक्यात झालं पण बरं वाटलं की नाही भेटलं. एक गीता आहे याच्यावर आपल्या ग्रुपवर.
आणखी आणायचं. छान केलं तिने योगिताने, वेलकम पण छान केलं. हा ना. हे तू पण घे हा आता तुझी भाजीला. हे असं करून आता तळ्यामध्ये घालू. सांग ना. आणि आता ही घालवडी फोडून काढू ना मग दणकणला. एक हात. आजचा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय गं ते तुझ्या ड्रेस अश्विनीने पण छान दिसते. हा मी बोले ना अश्विनीला मस्त दिसेल. काठापदराच्या साडीवर घाल हा. आणि मला फोटो सेंड कर. सुशी घालून माझ्याकडे साडी नसून सुशी घालून. तुझ्याकडे साडी नसून दे. छान दिसतात. साडीवर छान साडीवर मस्त साडी वाटतात. असं छान दिसेल ना हे. वाटतात. काठापदराची साडीवर असे आणखी. माझे earring घ्यायचे, ते गोल भेटतात बघ बघ कधी कानातले. दिसते. हा ड्रेस ते फॅशन झाली लांबच ही बघा. शॉर्ट नकोच करू फॅशन आहे ना कॉलर मध्ये जायचं सगळं हा. बरं. आता दिसते. दिसते मस्त मस्त. अश्विनी बघू. थँक्यू. छान वाटतंय. छान 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 मस्त. मला तरुण तुमच्या गळ्यामध्ये जास्त छान आवडली उलट. नाही तिचं हे डार्क आहे ना त्याच्यामुळे जास्त मैत्रिणी एकत्र आल्या म्हणजे गप्पांचा ओघ हा कंटिन्यू सुरूच असतो. तर आमच्याही गप्पा अशाच संपत नव्हत्या. पण दोघीजणी मी आधी सांगितल्याप्रमाणे की त्या लांब राहत होत्या. अश्विनी आणि भारती त्या पुढे निघून गेल्या आणि त्याच्यानंतर विद्या आणि तरन्नू मात्र थांबल्या होत्या. मग आम्ही आणखीन एका ठिकाणी फिरायला गेलो. कुठे ते मी दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठे स्किप करू नका. खाली आल्यानंतर आम्ही पुन्हा थोडेसे फोटो काढले. नंतर मग अश्विनी आणि भारतीला रिक्षामध्ये बसून दिलं आणि आम्ही गेलेलो आहोत फिरायला. ह्या दोघींना नेहमी घाई असते. नेहमी घाई असते नेहमी. नाही पण गाडी नाही भेटली. जाऊन बसायला लागेल. नाही बेटा. ए सकाळच्या अगोदर आम्ही घरातून निघालो होतो हिच्यामुळे किती लवकर निघालो माहिती आहे का विद्या तरन्नू आणि मी आम्ही निघालो थोडंसं हायवेला चक्कर मारायला. पण तेवढ्यात विद्याला असं वाटलं की आपण आणखीन कुठेतरी फिरायला जायला हवं. 6 वाजलेले होते. कुठे जायचं ते कळत नव्हतं. मग अचानक आठवलं, बघा आपल्या मागच्या आठवड्यामध्ये आलेला व्हिडिओ आहे कोंडेश्वरचा. तर आम्ही कोंडेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. मी पटकन आमच्या मुलांच्या रिक्षावाल्याला कॉल केला. ते आले बिचारे तेव्हा आणि आम्हाला कोंडेश्वरला घेऊन गेलेले आहेत. भंडारा श्रावणी सोमवार. हा बघ हा बघ हा पण वॉटरफॉल इथला. श्रावणी सोमवार जास्त लोक येतात का इथे? हा पण येऊ शकतो ग. खूप आहेत Waterfall बघा वॉटरफॉल. केवढा तो. ही नदी आणि हे खूप आहे. बघा मी तुम्हाला मागच्या कोंडेश्वरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एकदा इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. मी अगदी एका आठवड्याच्या अंतराने पुन्हा मैत्रिणींना घेऊन कोंडेश्वरला आलेली आहे आणि त्यांनासुद्धा खूप आवडलं. वॉटरफॉल एकदा सुरू झाले की आपण पुन्हा इथे एकत्र येऊ असं लगेचच आम्ही तिथे ठरवून टाकलं. चला आपण पुन्हा एकदा महादेवाचं दर्शन घेऊया. बदलापूर कोंडेश्वरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की बघा, खूप छान ठिकाण आहे आणि मी तुम्हाला सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोंडेश्वर हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. पूर्ण दगड आहे आतून आणि त्याच्या आतमध्ये महादेवाची स्वयंभू पिंड आहे. तर नक्की तुम्ही कोंडेश्वरला या. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या बदलापूरमधील कोंडेश्वर मंदिरामध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ खरोखर आवडत असेल तर नक्की एक छोटीशी कमेंट्स करा. कारण व्हिडिओला तुम्ही लाईक करता पण एक कमेंट्स मात्र करत नाहीत. तर एक छोटीशी कमेंट्स नक्की करा. मला आवडतील तुमच्या कमेंट्स वाचायला आणि मी तुम्हाला रिप्लायसुद्धा करेन. पूर्ण दगड आहे ना हे. आतून मी तुम्हाला थोडंसं मंदिर दाखवते. आतमध्ये सुद्धा बरेचशा मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे सर्व देवदेवतांच्या आणि महादेवाची पिंडसुद्धा आहे. शांत वाटतं मंदिरामध्ये अगदी. मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला अश्विनी आणि भारती दोघींची फार आठवण येत होती. असं वाटलं की आणखीन थोडा वेळ त्यांच्याजवळ असता थांबण्यासाठी तर त्यासुद्धा आमच्याबरोबर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊ शकल्या असत्या. आणि पुढचं प्लॅनिंगसुद्धा आम्ही पुन्हा इथे येण्याचं करत होतो. त्यावेळेलासुद्धा त्यांची खूप आठवण आली. तर छान वाटलं. सगळ्याजणी घरी आल्या होत्या
खूप धमाल मजा मस्ती केली आम्ही एकत्र येऊन. 25 वर्षाची ही मैत्री पुढेही अशीच आणखीन टिकून राहावी हीच महादेवाच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे. आता मंदिरातून आम्ही बाहेर पडत आहोत. अंधार पडलेला होता त्यामुळे खूपच छान वाटत होतं तिथे आणि मस्तपैकी थंड हवा सुटलेली होती. असं वाटत होतं परत आपण जाऊच नाही. पण विद्याला आणि तरन्नुमला सुद्धा आता घरी जायला निघायचं होतं. त्याच रिक्षामध्ये बसून त्यांना मी स्टेशनला पोचवलं आणि मी आले घरी. आजचा संपूर्ण दिवस फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या 4 मैत्रिणींसाठी सुद्धा अविस्मरणीय होता. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.